पवार प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झाली आहे। अकोल्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली। पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा आरोप होत असताना अद्याप त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यानं विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात काँग्रेसनं पार्थ पवार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, तसंच या प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसच्या या आंदोलनावर टीका केली होती। मात्र काँग्रेसनंही मिटकरींच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं। अमेडिया कंपनीच्या 9 संचालकांवर सदस्यांवर गुन्हा नोंदवलाय। फक्त त्यांचे जे मालक आहे पार्थ पवार त्यांच्यावर का गुन्हा नोंदवला नाहीये? तर हे उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्याचा कट आहे आणि हे जनता कधीही सहन करणार नाही। आमची मागणी दोनच आहे। एक, पार्थ पवार यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे। आणि दोन, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राजीनामा द्यायला पाहिजे।